तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळे यूट्यूब चॅनलवर। तर मी आज पहिल्यांदाच जात आहे प्लेनने नागपूरला। तर बाकी सगळे गेलेले आहेत, माझी पॅकिंग पण मी तुम्हाला कालच दाखवलेली आहे। तर पाऊस पण खूप चालू आहे आणि आपल्याला जायचं आहे लोकलने, म्हणजे ट्रेनने जायचं आहे आणि ट्रेनने गेल्यानंतर तिकडे 2 तास अगोदरच पोहोचायचं आहे। तर त्यासाठी मला लवकर 10 वाजताच निघायचंय घरातून। तर चला, खूप उशीर झालाय, बाकीचे मेंबर पण निघालेत, तर आपण पण निघूया। चला, बाय, भेटूया एअरपोर्टवर। आहे बघा आता यांची मम्मीची दहीन। मला भीती वाटते, बबली डायरेक्ट गेली। बबली सांता क्रूज डोमेस्टिक एअरपोर्टला आम्ही आलो। तर हे बघा, आम्ही आलो आहोत एअरपोर्टवर, जे तुम्हाला आम्ही काल सांगितलं होतं। आपण कुठे चाललो दादा? आपण इकडे नागपूरसाठी आम्हाला फ्लाईट आहे। हेडक्वार्टर वाटतंय एरोप्लेनचं। हे काय आहे दादा? हेडक्वार्टर वाटतंय। खूप एक्साइटेड आहे मी तर। एरोप्लेन तिकडे खूप पाणी झाले, मला हे सामान तिकडे घेऊन जायचं। हे बघा गाईस, किती पाणी झालं इकडे। हे बघा माझी परी मम्मी। तर गाईज हे बघा, दुकानं किती छान छान आहेत एअरपोर्टवरती। प्राईस पण तेवढीच छान आहे। विचारलं पाण्याची बॉटल तर 100 रुपये। 100 कशाला घ्यायची, पाणीच नाही प्यायचं। आपल्याकडे 20 रुपयाला आहे पाण्याची बॉटल। बघा केवढं मोठं एअरपोर्ट आहे, छान एकदम। एसी पण फुल एसी आहे आतमध्ये। चला आता आपण जाऊया, वॉशरूम शोधूया इथे कुठे आहे ते। लेफ्टला आहे बोलले ना ते। हे बघा यांचा स्टाफ। हे बघा आमचा छोटा पायलट सुमित, इथे बघ। छोटा पायलट हा बघा, सुमित बोलतो मला पायलटच बनायचंय। काय बनायचं रे तुला? पायलट म्हणजे क्रिकेटर। क्रिकेटरच आहे का? म्हणजे आर्यन कोण बोलत होता इकडे? कोण आला पाहिजे रोहित शर्मा फ्लाईट मध्ये आपल्या? आला पाहिजे मुंबई टू नागपूर। बघा हा बोलतो रोहित शर्मा आला पाहिजे। सर खूप आवडतो सलमान खान। तर हे बघा कधीचे लाईन मध्ये उभे आहेत। इथे पण आपल्या स्टेशन सारखंच आहे, काही वेगळं नाही। सगळीकडे लाईन लावावी लागते। मी पण ट्रॅव्हलिंग मध्ये खूप थकलेली आहे आणि चार्जिंग कमी आहे, पण दाखवायचं आहे विमान बघायचं आहे। खूप एक्सायटेड आहेत आम्ही फिरण्यासाठी, बघण्यासाठी विमान। तर चला, एवढी लाईन जी आहे बघा, लाईन बघा तुम्ही, लाईन क्रॉस होईपर्यंत। हे बघा खूप गर्दी आहे, समोर पण गर्दी दाखवू, किती गर्दी आहे। रावडी बबलीची तर वेगळी तयारी काहीतरी चालू आहे। कुजबुज नुसती चालूच असते। हे बघा आता आपलं लगेज जाणार आहे। काय अगं ही सांगते की काहीतरी मेकअपचं सामान वगैरे ना मी म्हटलं लगेज मध्ये जाईल, तर मग बॅग डायरेक्ट मेकअपचं आहे माझ्याकडे। ही बोलते तुझ्या याने मला ॲलर्जी झाली। अगं कारण ना हिने एक लिपस्टिक लावली होती, त्यामुळे हिला नाही, ते साईड इफेक्ट झालेला मला झालेला, तर मी त्याच्यामध्ये नीट झाली आहे। पण तिला वाटतं का परत मला जर झाला तर, कारण मी काही एक्स्ट्रा आणलेली नाही, लिपस्टिक एकच आहे माझी। ठीक बघा आपला बरोबर। तर मम्मी तिकडनं बघते बिचारी, आम्ही मागे उभे, मम्मी आहे पुढे आणि मम्मी तर आज काहीच बोलत नाहीये, कारण खूप भूक लागली मम्मीला। मला पण खूप भूक लागली। मम्मा, ओय मम्मा बोल काहीतरी, का भूक लागलंय? मम्मी मग हा जर टिफिन त्या लगेज मध्येच गेला तर काय करशील? नाही ना, बरोबर। ओय टिफिन नाही जात ग लगेज मध्ये, नाही ना, बरं नाही। कालच्या ब्लॉगमध्ये। भाऊजी सारखा सारखा। तर आपल्याकडे टिफिन मध्ये काय आणलंय आपण? चपाती भाजी, अजून भेंडीची भाजी, ठेचा। विमानतळावर काय आणले? ठेचा भाकर। विमानतळावर शेंगदाण्याची चटणी
विमानतळावर काय माहिती इडली सांबर पण आणलंय. एअरपोर्टवर काय आणले तिथे? भेंडी चपाती एअरपोर्टवर काय आणले? भाजी चपाती जायचं चपाती. एअरपोर्टवर काय आणले आपण? पिझ्झा. पिझ्झा नाही आणला आपण. हे बघा इथे सर्व आपली जी आयडी आहे ती सबमिट होत आहे. चेक करत आहेत एकदा. आपला नंबर जो आहे 12 नंबर आहे. 12 नंबरवरती आपण सर्वजण उभे आहेत. हे बघा लगेज जात आहे इथून. आपलं बॅग वगैरे जे आहे ते सर्व इथून आपलं. आणि आपल्याला आता हे जे लगेज आहे ते नागपूरलाच मिळणार आहे डायरेक्ट. तर चला आपण प्लेनच्या ठिकाणी जाऊया. खूप एक्सायटेड आहे मी प्लेन बघण्यासाठी. बघा सरकारी काम असं आयडीचं काम खूप सांभाळून जे आहे यांना सर्वांना बसवायचं आहे प्लेनमध्ये. आपली काही लोकल ट्रेन नाही आहे ही. कोणी कुठेही बसा, आपापल्या जागेवरती ते बसावं लागतं सर्वांना. आता वेळ झालेली नाही आहे पण काय माहिती कुठे बसून जेवायचं. आपलं जर रेल्वे स्टेशन असतं किंवा बस स्थानक असतं, आपण आपल्या मर्जीने खाल्लं असतं. इथं कुठं बसून खायचं काय माहिती. चपात्यासोबत आणल्या, ठेचा आणलाय मस्त. आणि हे पण आणले कारली आणली ना, कारली नाही भेंडी फ्राय. आणि मी जे आहे तक्षूसाठी इडली बाहेरूनच घेतली होती स्टेशनवरून. इथे खूप महाग आहे असं बोलतात आणि चव पण नसेल. जितक्या मोठ्या काय असतं ना त्याला चव नसते. आपलं रोडवरचंच मस्त भारी एकदम. तर आलेलो आहोत इथे, आतमध्ये एंट्री करणार आहोत आता. हे बघा बाहेर जे आहे ते प्लेन थांबलेलं आहे. इंडिगो नाव आहे प्लेनचं. आणि आम्ही तुम्हाला जवळून सुद्धा दाखवणार आहोत. आम्ही पण खरंच खूपच एक्साइट आहोत आम्ही पण बघण्यासाठी, कारण की फर्स्ट टाइम आहे हा. म्हणून तुम्हाला वाटत असेल घडी घडी बोलतायत, पण खरंच मित्रांनो हा जो आहे तो फर्स्ट टाइम आहे प्लेनमध्ये बसण्याचा. तुम्ही पण लवकरात लवकर इथे या आणि प्लेनने सफर करा. आम्हाला कसं वाटतं तर आम्ही तुम्हाला आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. बघा एअर हॉस्टेस इंडियासाठी काम करतात की काय माहिती. पण दिसतात तर बाहेरच्याच खूप छान आहेत दिसण्यासाठी, एकदम क्यूट दिसत आहेत. हे बघा हे आपले फॅमिली जी आहे ती फोटो घेत आहे. आता वजन झाले का खूप. तसं पण तर लगेज जे आहे ते दिलेलंच आहे ना, तर तुम्ही कशाला घडी बघतात. डॉक्युमेंट्स आहेत, काही मेकअपचं सामान आहे, काही परीचं मेकअपचं सामान आहे जे परीने जबरदस्ती काल खरेदी करून घेतलंय. अच्छा हे बघा एअर हॉस्टेस किती छान आहे. हाय हे बघा सगळे आम्ही हैराण झालेले आहेत पाण्याची बॉटल बघून. 120 रुपये प्राइस. 120 रुपयाला एक बॉटल आहे पाण्याची. पण चांगलं वाटलं जरा. खूपच प्राइस लावलेली आहे. चला मी छोटेसे पेस्ट्री जे असते केकची तर त्याची प्राइस मी तुम्हाला दाखवते. चला हे बघा प्राइस 320, 330, 390. गाईज आता इकडून चिक्की घेतली, सॉरी चक्की बोलते, चिक्की घेतली 70 रुपये. जे आपल्याकडे आहे 20-25 रुपयाला, इथे 70 रुपयाला. समोसा 200 रुपये. तुमची जी रावडी रोटी आहे ना नुसतं आल्यापासून हिशोबच लावतो. अगं किराणा दुकान आहे माझं. किराणावाली आम्हाला काय नाही फरक पडतो. आम्ही 3 दिवस तिथे पण ॲडजस्ट केली. तर गाईज बघा मी कॉफी चहा जो आहे तो शेअर केला, कारण की मी त्यांच्यावर एक खाली कप आणला. माझे एनी टाईम मी जे आहे दादागिरी दाखवते. खाली कप जे आहेत मला पाहिजे. चहा पण काही धड नाही आहे, पैसे जास्त आहे त्याचे. तर हे बघा हे आहेत आमचे एअरलाईन्सचे तिकीट. मुलांचे माझं तिकीट आणि अजय आणि मी तक्षू आणि सुमेधचे तिकीट जे आहेत ते माझ्याकडे आलेले आहेत. आनंद होत आहे की आता आमचं जाणं कन्फर्म आहे. चौथी चेकिंग आहे ही एअरपोर्टवरती आमची. त्याच्यामध्ये आम्ही बेल्ट पण काढावे लागले कमरेचे. आणि कॉईन्स असतील तर कॉईन्स पण चालत नाही. मशीनमध्ये म्हणजे मशीन आवाज करते का तुमच्याकडे काहीतरी लोखंडाची वस्तू आहे म्हणून. पूर्ण एकदम मजाच चालत नाही. आता आम्ही आतमध्ये जे आहे ते एंट्री करणार आहेत. मुलं जे आहेत ते खूपच हे झालं. ते बघा इथे एक व्हॅन पण आहे आत.
आता ही लास्ट चेकिंग आहे आमची. आता जे मध्ये जाणार आहेत आम्ही, आता हे लास्ट संपला तर आम्ही आतमध्ये विमानतळावर. हे बघ इकडे दिसतंय. तर हे बघा आपण आलेलो आहोत एअरपोर्ट. हे बघा सगळे विमानं, किती छान प्लेन आहे, एरोप्लेन. हे जे आहे हे आपलं प्लेन आहे. तर हे बघा आम्ही चाललो आहोत नागपूरला, त्यासाठी आम्ही बसलो आहोत प्लेनमध्ये. हा माझा दादा इकडे बसलाय विंडो सीट. दादाला विंडो सीट आली आहे आणि परीला आहे ती बाजूची सीट आहे. लक्षा लक्षा लक्षू. तर सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूप छान वाटतंय आणि परमला माझ्या पण छान वाटतंय. आणि आम्ही दोघींनी सीट जी आहे ती आम्ही चेंज केलेली आहे, कारण मी पाठवलं आहे बहिला पुढे आणि मी आलेली आहे शिल्पाताईसोबत मागे आले आणि आर्यन गेलाय पुढे पुढे. There are 10 emergency exits on this aircraft, 2 at the front, 2 in the middle, 2 at the rear, and 2 over the wings on both sides. The fluorescent strips along the floor will guide you to the closest exit. For takeoff and landing, personal electronic devices must only be used in flight mode. Please store devices for takeoff and landing. Smoking, vaping, and consumption of alcohol brought with you are prohibited. All lavatories are equipped with smoke detectors. Use of or tampering with life jackets, emergency exits, and other safety equipment without a command from the crew is forbidden. Non-compliance. Tampering with or removing the life jacket without crew authorization is prohibited and punishable.